मॅम तुम्हाला माहिती आहे माझ्या आजोबांची रिसेंटली एन्जिओप्लास्टी झाली आहे अँड ही सो हॅपी आणि आम्ही सुद्धा हॅपी आहोत की त्यांच्या हार्टचे सगळे इश्यू आता सॉल्व्ह झालेले आहे. एन्जिओप्लास्टी इज द बेस्ट गेम, आय थिंक सो. असं अनेकांना वाटतं की अँजिओप्लास्टी आणि बायपास झाल्यानंतर आपल्या हार्टचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणून, तर इट इज अ बिग मिसकन्सेप्ट. एन्जिओप्लास्टी बायपास ह्याच्यामुळे आपल्या हार्टचा रक्तपुरवठा आपण पुन्हा रिस्टोर करू शकतो. पण जर आपल्या हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला ब्लॉकेजेस नको असतील तर मात्र आपल्याला आपल्या हार्टचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असतील, ओबेसिटी असतील, हे सगळे रिस्क फॅक्टर्स आपल्याला व्यवस्थित कंट्रोल आणि मॅनेज केले पाहिजेत. याचमुळे पुढे आपल्याला ब्लॉकेजेस होत नाहीत आणि पुन्हा आपल्याला हार्ट रिलेटेड इश्यूज येत नाहीत. सांगायचा पॉइंट असा आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास इज नॉट द अल्टिमेट ट्रीटमेंट. ही फक्त रक्तपुरवठा रिस्टोर करण्यासाठी केलेली एक ट्रीटमेंट आहे. त्याची पुढची ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे आपल्याला आपलं लाईफस्टाईल चेंज केलं पाहिजे. विदाउट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली ट्रीटमेंट ही अपुरी आहे आणि आपल्याला हार्ट रिलेटेड इश्यूज पुन्हा होऊ शकतात. त्यामुळे जर तुझ्या आजोबांची अँजिओप्लास्टी झाली असेल तर त्यांना कार्डियक रिहॅबसाठी नक्की सांग. कार्डियक रिहॅबने त्यांची रिकव्हरी लवकर होईल आणि त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपल्याला करता येईल, सो दॅट त्यांना पुन्हा असा प्रॉब्लेम होणार.